देवी असेही म्हणतात. वयाच्या 8व्या वर्षी माझा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. मालेराव आणि मुक्ताबाई ही माझी 2 मुले. माझ्या दुर्दैवाने माझे पतिदेव कुंभेरीच्या लढाईत मारले गेले. मल्हारराव हे माझे सासरे. त्यांच्या निधनानंतर माझा मुलगा मालेराव सरदार झाला, पण तोही अल्पायुषी ठरला. अखेर मी नर्मदा नदीच्या काठी असलेल्या महेश्वर येथे माझी राजधानी केली. प्रजेचे सुख हेच मी आपले सुख मानले. माझ्या राज्यात पशुपक्ष्यांना सुद्धा स्थान होते. त्या काळात माझे राज्य हे एक आदर्श राज्य म्हणून ओळखले जात होते. माझी कीर्ती भरतखंडवर पसरली होती. टिपू सुलतान मला माते समान मानित असे. भरतखंडात मी सगळीकडे मंदिरे व घाट बांधले. उत्तरेतील मराठ्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभी राहिले. माझ्या सहाय्यामुळे मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. हिंदुस्थानात मराठ्यांची राजसत्ता कळसात पोचण्यात माझाच मुख्य हातभार होता. मी कायद्यात सुधारणा केली. माझ्या उपदेशाने तमासगीर कीर्तनकार झाले. मी माझे सारे जीवन प्रजेच्या सुखासाठी अर्पण केले. जय हिंद. धन्यवाद. शिंदे घराण्यातील आम्ही सुकन्या आणि मराठा साम्राज्यासाठी प्राणाची आहुती देणारे मल्हाररावांची सून आम्ही स्त्री शोभणारी अहिल्या खंडेराव होळकर. माझ्या सासूच्या मृत्यूनंतर कठीण प्रसंग आला. सलग 28 वर्षे शत्रूंना न घाबरता माळवा प्रांतांचा राज्यकारभार आम्ही सांभाळला. मंदिरांची पुनर्बांधणी, देवतांची प्रतिष्ठापना, घाट, रस्ते, धर्मशाळा, अन्नछत्रे चालवणे ह्या समाज उपयोगी कामांना आम्ही प्राधान्य देतो. लहानपणी घडलेल्या प्रसंगातून आम्हाला आठवते. आम्ही घडवलेले शिवलिंग घोड्यापासून वाचवण्यासाठी आम्ही प्राणपणाने रक्षण केले. याचे प्रत्यक्ष उदाहरण बघून आमच्या सासऱ्याने हिंदुस्थान घराण्यातली सून म्हणून स्वीकारले. समाजाच्या पीठ आम्ही तात्पर आहोत. हर हर महादेव. आज मिट्टी की पहचान के लिए मराठा साम्राज्य का हर एक व्यक्ति रणभूमि में युद्ध लड़ रहा है. आज हमारी धरती खून से लथपथ है. इस कठिन परिस्थिति में आप शक्ति देना. अब सबकी सुरक्षा आपके हाथों में है. हे शिवजी, अपने भक्त की ये पुकार सुन लेना. अब समय आ गया है शस्त्र उठाने का, दुश्मनों का सर धड़ से अलग करने का. मैं उठ खड़ी होऊंगी, दुश्मनों से लड़ूंगी. मालवा का राजा जीत का जश्न मनाएगा. अहिल्याबाई होळकर ये शपथ लेती हूँ कि मेरे होते हुए मालवा के राज्य पर कोई आग उठा के देख नहीं सकता. उत्तर में काशीदास, दक्षिण में श्री सोमनाथ, पश्चिम में श्री शैलम और पूरब में पुरी. जहाँ भी आप श्रद्धा से मस्तक झुकाएंगे, आप शिव की प्रतिमा करते हुए महारानी अहिल्याबाई होळकर के हाथ मिलेंगे. जगत माता मालवा की रानी है, अहिल्याबाई होळकर मर्दानी है. माँ दुर्गा है, माँ काली है, प्रजा की प्यारी वह तो अहिल्या रानी है. मालवा वाली अहिल्या रानी है. मंदिरात बोलतील. भारताच्या 18व्या शतकात आम्ही अजूनही सूर्यासारखे तळपत आहोत. हो, आम्ही अहिल्याबाई होळकर एक स्त्री असूनही 28 वर्षे राज्यकारभार चालवला. 1000 वर्षांची स्त्रियांची गुलामी मोडून काढली. हर हर महादेव. हर हर महादेव.
विचार आमचे प्रमुख वक्त्या सरिता आणि मंडळी आमचे आदले निशिकांत कोळसणकर आणि थोडक्यात संस्कार संस्कृतीची ओळख नसली, धार्मिक रूढीची हे नसली तरी एक खुशी भोगताली की गोंयच्या गावागावांनी अजूनही आमचे संस्कार संस्कृती विविध देवळांतल्यान मठ मंदिरांतल्यान टिकून रावली आसा. पण त्याचबरोबर कमर्शियलायझेशन व्यापारीकरण समाजात जाल्ल्या कारणान हे आवश्यक आसा, इंडस्ट्री कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आवश्यकूच आसा. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष श्री अमित शेळगावकर, परिषदेचे मांद्रे प्रखंड संघटन मंत्री विनायक चाळीसकर, बोरकर मॅडम आणि मांद्रेकर मॅडम समोर उपस्थित असलेले सगळी नागरिक नमन करून ह्या अमोरदायी देवी नमन करून सत्यशिवाय नमन करून ह्या आयच्या त्रिशताब्दी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवात मी उपस्थित असलेल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. फुडें वयता आसतना तिका दोगांक भुरगीं जाता तेन्ना ल्हानपणीच जम जाताली. म्हणजे ताच्या बरोबर तिका दोगा भुरगीं जाता, मोठा माई आनी मामेरा. थोड्या जस्ट वेन शी वॉज 29 years 19 वर्सांची आसतना तिजो घोव वयता खंडेराव वयता आनी तिका आतां सती त्या वेळाचेर सती सिस्टम आसलो. सती वचपाक तयार जाता आनी ताका सासरो तुका इतलोच ताका तयार केल्लो की ताका विश्वास आसलो की हें राज्य जें आसा ती आपली सुबेदारी आसा ती आपली सगळी चलयतली म्हणून. तिका तो सांगता तूं म्हाका उबारदाराचेर सोडून वयता, ह्या राज्याचेर आमकां कोण करतलो? अफगाणिस्तान भायले मुगल आमचेर आक्रमण करता, म्हाका तुजेर खूब पूर्ण विश्वास आसा हो राज्य चलयतली म्हणून. आनी तेन्ना आमकां शिकयले वयताली कितें की सती सिस्टम जो हो आसलो पळय तो कंपल्सरी आसता अशें कांय ना.